तर ह्या रोडवरती एकही खड्डा पडलेला नाही, एकही एवढासा पण खड्डा नाही आहे. त्याचं कारण काय माहिती आहे की या 6 वर्षामध्ये रोडवरती ॲक्सिडेंट एवढे झालेले आहेत, भरपूर माणसं मिळेल. मंडळी, गाडी आम्ही आमची त्या मिस्त्रीकडे सोडली आणि आम्ही पाठीमागे गाडी असते त्या गाडीत बसलो होतो आणि कोल्हापूरला चाललो होतो. आता ती गाडी पंक्चर झाली आहे आणि सगळे पॅसेंजर इकडे आलेत. नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन एका भन्नाटाच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ आता आम्ही सुरू केला गारगोटीमध्ये. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे, तर गारगोटीपासूनचा जो नाईकवाडीपर्यंतचा रस्ता आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी याच्यामध्ये. पण त्याच्या आधी आम्ही जे रत्नागिरीतनं बाहेर पडलो आणि जो आमचा प्रॉब्लेम झाला होता हॉटेल तारांगणच्या इथे येऊन आमची गाडी बंद पडली होती, त्यानंतर पुढे काय घडलं ते तोपर्यंत बघा. तोपर्यंत आम्ही पुढे जातो. तोपर्यंत तर काल रात्री आम्ही जाधववाडीचं थांबलो होतो. कारण का तर आमची गाडी बंद पडली होती काल आणि त्याच हॉटेलमध्ये आम्ही जेवलो होतो आणि जेवून तिथंच मुक्काम केला. गाडी मेकॅनिकल आम्हाला मिळालं नाही, आत्ता पण मिळालेलं नाही. तर आता आंघोळ वगैरे करून आम्ही नाश्ता करायसाठी चाललो आहे. काय काय पावभाजी, पाव आहे, मिसळ आहे, इकडे गुलाबजाम आहे, दही आहे, सोलकढी आहे. खाऊन बघ, सांग कसं आहे ते. गोडा काय गोडा काय गोड खालस तू? गुलाबजाम गोडच असणार की. ओके, तर मी ट्राय करून बघतो. गाडीत लावली तुम्ही? बर मंडळी, एक छानपैकी नाश्ता करून झालेला आहे. आता परत आपल्याला गाडीकडे जायचं आहे, मिस्त्रीचा शोध घ्यायचा आहे, गाडी स्टार्ट करायची आणि कोल्हापूर जायचं आहे. मिस्त्री कोण येतात बघूया. त्यानंतर मग आज कोल्हापुरात जेवायला मिळते का बघूया, कुठच्या हॉटेलमध्ये जेवायला मिळते ते. मंडळी, गाडी आम्ही आमची त्या मिस्त्रीकडे सोडली आणि आम्ही पाठीमागे गाडी असते त्या गाडीत बसलो होतो आणि कोल्हापूरला चाललो होतो. आता ती गाडी पंक्चर झाली आहे आणि सगळे पॅसेंजर इकडे आलेत. दुसऱ्या गाडीसाठी वाट बघतोय आता. आमचं नशीब किती बार आहे मला शिवशाहीच भेटणार. काय माहिती आहे, शिवशाही काय शिवाई काय आहे बघूया. तर हा रस्ता आहे आकुर्ड्यामधला आहे. आकुर्ड्यामध्ये पुढे दत्त मंदिर आहे इथं कॉर्नरचं. आणि बाकी रोड सगळा व्यवस्थित झाला आहे. फक्त हा जो आकुर्ड्याच्या स्टँडपासून सुरू होतो तो इथपर्यंत की नाही रोड निमूत आहे. कारण त्या ठिकाणी ह्याच्यासाठी रस्त्यासाठी जागा दिलेली नाही आहे. आता ह्या रोडला जवळपास 6 वर्ष होणार आहेत पूर्ण. आणि ह्या 6 वर्षात ह्या रोडवरती एकही खड्डा नाही या रोडवरती. पूर्ण नाईकवाडीपर्यंत तुम्हाला दाखवतो. खड्डा का नाही पडला ते पण तुम्हाला मी कारण सांगतो. कारण त्यांनी जी ट्रीटमेंट दिली ना रोडला ती कशी दिली ते पण पुढे तुम्हाला सांगतो मी. हे आलं करडवाडी, इकडे निष्णप गेलं. इकडे असे छोटे छोटे जे पांढऱ्या स्ट्रीप्स आहेत त्या ह्याच्या स्पीड ब्रेकरच्या, त्याच्या प्रत्येक गावात बनवलेल्या आहेत. मागच्या वेळी इथं ट्रॅव्हल्स गेली होती आतमध्ये पूर्ण कोमल, आपण बघितलेलं माहिती आहे. गाड्या भरपूर आहे. रोड एवढा जबरदस्त झालाय ना, या 6 वर्षामध्ये रोडवरती ऍक्सिडेंट एवढे झालेले आहेत, भरपूर माणसं मिळेल. या रोड व्हायच्या आधी जेव्हा रोड कच्चा होता, म्हणजे खड्डे वगैरे पडलेले जेव्हा रोड होते ना, तेव्हा एवढं ऍक्सिडेंट नव्हतं. वर्षातनं एखादा कुठचं तरी ऍक्सिडेंट आम्हाला तिथं ऐकायला मिळायचं. आता प्रत्येक महिन्याला की नाही एखादा ऍक्सिडेंट मध्ये 2-3 जण गेलेले असतातच. ऍक्सिडेंट तर भरपूर होतात. रोड चांगला झालेल्याचा हा ड्रॉबॅक पण आहे. त्यामध्ये लोकांची चूक आहे. ती लोकांनी गाड्या कशा चालवायच्या ते तिने ठरवायचं आहे. रोड चांगला मिळाला म्हणून 120 आणि 150च्या स्पीडनं गाडी स्टंट करायसाठी म्हणून 120 आणि 150च्या स्पीडनं गाड्या चालवायच्या आणि हँड ब्रेक ओढून चालवायचं, असे प्रकार भरपूर झाले याच्यात. हे जे सगळं ट्रॅफिक आहे ना, हे सगळं ट्रॅफिक ते नितवण्याजवळचे 7 धबधबे म्हणून जे फेमस झाले इंस्टाग्रामवरती, त्याच्यासाठी म्हणून ही सगळी गर्दी आहे. नितवण्याचा जो फाटा आहे ना, त्या फाट्यानं वरती जायचं. साधारण तिथं 2-3 किलोमीटरवरती पुढे गेल्यानंतर तो लागतोय धबधबा. ते आता नको, पुढच्या रविवारचं प्लॅनिंग करूया. सवत काढण्यासाठी इथं हॉटेल आहे आणि हे सगळे इथं पार्किंग आहे. गाड्या बहुतेक तिथं पुढे गाड्या लावायला मिळालेल्या नसणार आहे.
सवतकडा बोर्ड लिहिलेला आहे इथं. पोलीस गाडी पण लागलेली आहेत. इकडे पण आहेत. इकडे पण गाड्या किती लागल्या आहेत बघ. आणि लांबून लांबून गाड्या आलेल्या आहेत. सांगली सातारा तिकडनं आलेल्या आहेत गाड्या. हरियाणाची पण आहे गाडी आहे. हे इथं काम चालू आहे इथेनॉलच्या कारखान्याचं. बरोबर तिरवडे कडगावच्या पुढे तिरवडे म्हणून गाव लागतं. त्याच कॉर्नरला बरोबर तिथंही चालू आहे कारखाना बघा. आणि हा रोड कंटिन्यू असाच आहे. एकही खड्डा नाही काय काही नाही काही नाही. एक एवढा छोटासा पण खड्डा नाही एवढासा. हा जो स्पॉट आहे तिथला पुढचा, ही जी मोरी आहे ना, ही मोरी एवढी या रोडवरची सगळ्यात खतरनाक स्पॉट आहे. आणि या ठिकाणी जवळपास अशी 3-4 ऍक्सिडेंट झालीत ना, त्यामध्ये जवळपास 3 तरी जीव गेलेला आहे त्या इथं. ती जी मोरी होती ना, त्या मोरीला कसं होतं की ती मोरी जी आहे ती थोडीशी उंच होती. रोड खालती थोडा सकल होता. जवळपास 2 इंचाचा गॅप होता. आणि तो गॅप तिने भरलेला नव्हता. तो एकदम स्पीडमध्ये कोणतरी आलं रात्रीचं. जे ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी रात्रीची झाली ऍक्सिडेंट. रात्रीची स्पीडमध्ये यायची, आपटायची दणकवून एकदम. आणि हेल्मेट वगैरे नसायचं, ते जाऊन डोकं सगळं जाऊन आपटायचं रस्त्यावरती. अशी ते ऍक्सिडेंट होऊन त्यामध्ये जवळपास 3 जण तरी, माझ्या ऐकिवात 3 जण तरी त्यामध्ये एक्सपायर झाले त्याच्यात. हे गाव आलंय आणप. आपण आलो शिवडाव मध्ये. इथं हा पेट्रोल पंप पण आहे, चालू आहे पेट्रोल पंप. त्यानंतर ही कमाल लागते. या कमालीवरती सगळं इथं दिलेलं आहे डिटेल. कुठचे स्पॉट आहेत, आपण कुठे कुठे जाणार आहे ते. हे इकडे आलं पाटगाव. पण चाललो आहे आता इकडे नाईकवाडीला. पाठीमागे 2 पार्सल बसलेले आहेत, त्यांना सोडणार शेतावरती. आणि तू येणार इथेच आमच्याबरोबर? बाहेर येणार तू? नाईकवाडी जाऊया पुढे आपण. हे आपलं शेत आहे इकडे. बाय बाय बाय. आम्ही 2 जण जाऊ आता. आम्ही नाईकवाडीकडे जाणार आहेत. शिवडावातून नाईकवाडी जवळपास साधारण एक 7-8 किलोमीटरचं अंतर असेल माझ्यामध्ये. या रोडवरती अशी छोट्या छोट्या अशा घाटी आहेत. इथे रिसॉर्ट पण झालेले आहे मात्र. या साईडला डाव्या सॉरी उजव्या साईडला दिसणार तुम्हाला रिसॉर्ट वगैरे झालेले. रिसॉर्ट आहे तिकडे. अशी रिसॉर्ट झालेली आहे. पाडगावला पण झालेली आहे. पाडगावला तर पहिल्यापासूनच आहे. या भागात पण आता झालेली आहे रिसॉर्ट. पुढे इथे धबधब्याचा एक स्पॉट आहे चांगला. तो कसं जायचं तो रोड तुम्हाला दाखवतो कुठून जायचं ते बघा. तिथे पण रिसॉर्ट दिसतोय का बघा. ते झूम करायला लागेल मला. इथं रिसॉर्ट आतमध्ये आहे भरपूर. नाईकवाडी आपण आता आलो नाईकवाडीमध्ये. आणि हा जो टर्न आहे ना, या टर्नला लागूनच इथं पाटा आहे. गाड्या लागलेल्या आहे, सगळे गेले तिकडे धबधब्याकडे गेले. या साईडला तो धबधबा आहे या बाजूला. आणि हा गेला रोड पुढे इकडे सोनवड्याला. तो रोड सोनवड्याला जाणार आहे, पण आता तो रोड त्यांनी परत चेंज केला नाही आहे. ते पण पुढे तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. ह्या इथं हे रोडचं काम पूर्ण इथं संपतंय. ह्या इथं बरोबर या स्पॉटला. आणि जो आधी रोड धरला होता तो इकडून धरला होता असा. आणि आत्ता जो रोड धरलाय तो ह्या इकडून असं धरलेला आहे. असं तिथनं पुढे माझ्या चॅनलवरती एक वाघाचा दगड म्हणून एक व्हिडिओ आहे. व्हिडिओचा तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक देतो आणि वरती आय बटन मध्ये पण देतो. ते तुम्ही जाऊन बघू शकताय. तर इथून ते जायचं आहे. आणि इथून पुढे गेलं ते छोटं मंदिर लागतं तिथं. त्या मंदिराकडनं तिथं तिकडे खाली जायचं आहे. तर हा नवीन रोड धरलेला आहे. तर अशी ही नवीन अपडेट आहे हे सोनवडे घाटाच्या संदर्भातली. आणि माझ्या कानावरती तर अशी गोष्ट आली आहे की राणे साहेबांनी काहीतरी 2500 कोटी रुपयाचा निधी काहीतरी मंजूर करून घेतलेला होता. बातमी किती खरी आहे कुठे मला काय माहिती नाही, पण माझ्या कानावरती ती गोष्ट आलेली होती. बघूया पुढे काय होतं ते. रोड मात्र होणार आहे 100%. आपण जरा पुढे जाऊया त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण जरा गप्पा मारूया. मी असा एक व्हिडिओ बनवायचा का की आपल्या शिवडाव आणि पाटगाव भागामध्ये जे जे रिसॉर्ट्स आहेत त्या रिसॉर्ट्स बद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ मी करावा का. आणि जर करायची तुमची इच्छा असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. ते एक आपण वेगळी सिरीजच करूया आपण त्याची. पण कमेंट करा, मात्र कमेंट करा.
किमान एक 100 कमेंट तरी याव्यात. 100 कमेंट आल्या तर मी तो व्हिडिओ 100% करीन. 100 फक्त कमेंट करायच्यात. 100 कमेंट करतील इथे. 100 कमेंट. मस्त वातावरण आहे इथलं. कसलं वातावरण आहे जबरदस्त बघा. तर ह्या रोडवरती एकही खड्डा पडलेला नाही. एकही एवढासा पण खड्डा नाही आहे. त्याचं कारण काय माहिती आहे की ज्यावेळी रोड तयार झाला होता 2019 मध्ये हा रोड तयार झालेला होता आणि 2020 मध्ये जेव्हा वाहतूक सुरू झाली 1 वर्ष पूर्ण झालं. त्या 1 वर्षामध्ये त्या कंपनीने काय केलं तर ज्या ठिकाणी खड्डे पडले समजा खड्डा आता इकडे खाली दाखव. एवढा खड्डा पडला आहे ना समजा एवढासा खड्डा पडला असेल तर तिने हा एवढा संपूर्ण पॅच तिने केला असा पूर्णपणे उकरून काढलेला आणि तो उकरून मग त्याची परत पूर्ण खालपासून ते नवीन खालती खडी टाकणे त्यानंतर मातीचा भराव टाकणे परत खडी टाकणे ती जी प्रोसेस जी आहे ती सगळी प्रोसेस तिने तेवढ्यापुरती परत केली आणि असे तिने पूर्ण नाईकवाडीपासून ते गारगुटीपर्यंत तिने प्रोसेस ही कशी केली. त्यामुळे ज्या ठिकाणी खड्डे पडले होते ते खड्डे परत तिने त्या लेवलला म्हणजे एकदम नवीन असल्यासारखं तिने परत तिने ते पॅक करून टाकलं. त्यामुळे ह्या रस्त्यावरती 6 वर्ष झाली एकही खड्डा नाही आहे. ती कंपनी जी आहे ना ती कंपनी होती मोहिते अँड कंपनी काहीतरी मोहिते अँड असोसिएट असं काहीतरी कंपनीचं नाव होतं. त्या मालकांची पण माझं एक वेळ व्हिडिओ करणार होतो आणि इथंच कुठेतरी त्यांची माझी गाठभेट झाली होती. ह्या इथे जेव्हा ते इंजिनियर होते ना मिरजकर साहेब जे होते ते मिरजकर साहेब आमच्याच बिल्डिंगमध्ये राहायला होते. तर त्यांच्यामुळे त्यांची मग माझी गाठभेट पण करता आली. बरं तर मंडळी आजचा हा शिवडाव गारगोटी टू नाईकवाडी रोडचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो 100 कमेंट प्लीज करा. तर बाकी स्वतःची काळजी घ्या आपल्या परिजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.